हॅलो चेक. मंडळी नमस्कार. भैरवनाथ करंडक कुळे, समस्त ग्रामस्थ कुळे आणि स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भैरवनाथ करंडकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक दुसरा, सामना क्रमांक 6 मैदानामध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा विरुद्ध नाणेगाव हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. पहिलाच बॉल हवेत खेळला, फटका फसला. ओ पहिल्याच बॉल वरती बिग 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 विकेट गॉन. ऐश्वर्य खोपकर बॅक टू द डगआउट. गोल्डन डक शून्याचा चष्मा परिधान करून ऐश्वर्य तंबूच्या आश्रयाला. यस थँक्यू डीजे. पहिला चेंडू, पहिला बॉल आणि मैदानामध्ये पहिला चेंडू, शेवटचा बॉल ठरला ऐश्वर्य खोपकर साठी. या मॅच मधील पहिल्या चेंडूवरती तो इनफिल्ड क्लिअर करण्याच्या प्रयत्नात होता. उंच गेला बॉल आणि जास्तीचं डिस्टन्स कव्हर केलं नाही. 38 सर्कलही क्लिअर झाला नाही. एक पाऊल मागे गेला क्षेत्ररक्षक प्रसाद गायकवाड आणि त्यानं मैदानावरती सुंदर झेल टिपलाय ऐश्वर्य खोपकर. या सामन्यामध्ये मोठा अडसर ठरू शकला असता नाणेगाव टीम साठी, परंतु ऐश्वर्य मैदानावरती आउट झाले. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत फलंदाज मैदानामध्ये ओमकार मोहोळ, जे श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा टीम कडून पाहायला मिळत आहेत. कॅप्टन पहिल्या ओव्हरमध्ये सूर्यकांत लाखवडे. दर्जेदार गोलंदाजी, यावेळेस सरळ बॅटचा वापर. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मनगटी पॉवर, मनगटामध्ये आहे जोर आणि इथे ओमकार मोहोळच्या बॅट मधून आलाय कडक फोर, चौकार. यस थँक्यू डीजे. ओमकार मोहोळ आला, पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय. ताकद दाखवतायत, प्रत्येक जण आपल्या ताकदीवरती खेळतोय. टप्पा थोडासा मागे घेतला, अर्ध्या क्रीज मधून रिटर्न पाठवले. सचिन आपण पाहतोय अमोल उभे आहेत मैदानामध्ये. नॉट स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर. या मॅच मध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जे पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये ओमला संधी मिळाली होती सलामीसाठी, परंतु निश्चितच एक मॅच खेळल्यानंतर तो या मॅच साठी अवेलेबल दिसत नाहीये, उपलब्ध नाहीये. दरम्यानचा हा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह, शानदार स्क्वेअर ड्राईव्ह आणि बॉल मैदानामध्ये जातोय सरळ कव्हर्स मध्ये बाउंड्री लाईनच्या पार. ओमकारच्या बॅट मधून आणखीन एक कडक चौकार. यस थँक्यू डीजे दादू. एक जबरदस्त आवाज माऊली साऊंडच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि विशेष डीजे ऑपरेटिंगचं काम डीजे दादू करतायत. त्यांच्याकडं सगळ्या टाईपचे सॉंग्स आहेत. दरम्यानचा हा चेंडू, बुंदा टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय. वा, दोन फिल्डरची दरी भेदत चेंडू फिल्डरला टाटा बाय बाय करत, जमिनीला गुदगुल्या करत, सीमारेषेला आग लावत पोहोचतोय सीमारेषा पार आणि इथे आलाय आणखीन एक चौकार. 4 धावा. या चौकारानं धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती आमचे स्कोरर मित्र अभि भैया भालेराव कळवत आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 12, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. भैरवनाथ करंडक कुळेचं हे आयोजन, समस्त ग्रामस्थ कुळे. यावेळेचा चेंडू परत एकदा इनसाइड आउट. ताकद दाखवतायत, आपल्या स्ट्रॉंग झोन वरती खेळतायत. ऑफ साइड हा स्ट्रॉंग झोन आहे ओमकारचा आणि त्याच रिजन मध्ये आणखीन एक चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये पहा मित्रांनो, विकेट जरूर आला. ऐश्वर्य खोपकर आउट झाला
परंतु ऐश्वर्य बाद झालाय. मी अजून मैदानामध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मी मैदानावरती उभा आहे तोपर्यंत नक्कीच मी माझ्या संघासाठी बेस्ट एफर्ट देणार हे सांगतायत ओमकार मोहोळ. आणखीन एक इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला केलेला फटका आणि याही चेंडूवरती मिळत आहेत धावा. 4 षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धावा आहेत त्या 16. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये सुरुवात विकेट न झाली. ऐश्वर्य खोपकर पहिल्या चेंडूवरती आऊट झाल्यानंतर प्रचंड निराशा होती. संघाच्या डगआउटमध्ये भयान शांतता पसरली होती, कारण डू ऑर डायची मॅच आहे. करोया मोरोचा हा सामना आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो पराभूत होईल त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. प्रत्येकानं स्वप्न पाहिले. भैरवनाथ करंडक कुळेच्या त्या मानाच्या करंडकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरायचंय. अशक्य वाटते ते स्वप्न पाहायचे. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला हरवायचे. ज्यावेळेस पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस समोर एव्हरेस्ट दिसतंय. तो स्टार गाठायचा आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा थांबा घ्यायचा नाहीये. 5 षटकांची ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलं षटक संपलं गेलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 आणि या 16 धावा या 4 चौकारांच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानावरती आलेल्या आहेत. एका चेंडूवरती विकेट, एक चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने नक्कीच मैदानामध्ये पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यार यावेळेस टप्प्यात दिलाय. हो हो हो, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, हाय अँड हँडसम, इट्स हाय अप इनटू द स्काय. षटकार. थँक्यू डीजे. तर मागच्या मॅच मध्ये विकास भाऊ मिरगे यांच्या वतीने कॅश प्राइज होतं 1,500 रुपये, जिथे 500 रुपये साहिल पवार साठी होते ते दिले गेलेत. अतुल शेडगे यांच्यासाठी 500 रुपये, प्रतीक यांच्यासाठी 500 रुपये ते बक्षीस खेळाडूंना दिले गेले. मान्यवरांचं मनापासून आभार. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, जर अजून कोणी भोजन करायचं बाकी राहिलं असेल तर भोजन कक्षामध्ये जा आणि नक्कीच भोजनाचा चविष्टचा भोजनाचा आस्वाद घ्या. भैरवनाथ करंडक कुळे समस्त ग्रामस्थ कुळे यांच्या वतीनं सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. आलेला प्रेक्षक असेल, खेळाडू असेल, चाहते असतील. अमोल यावेळेस देखील मैदानामध्ये ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचे फील्डर थोडेसे वाईड होत चेंडूला अडवत आहेत. जर्सी नंबर 143 143 दत्ता आहेत शॉट थर्डमॅनला. चेंडू अडवत आहेत. तिकडे एकच धाव मैदानामध्ये प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती धाव आहेत 23. ओमकार मोहोळ 5 चेंडू खेळलेले आहेत ओमकार यांनी आणि मैदानामध्ये 16 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय जबरदस्त आहे. देखणं आयोजन आहे. ट्रॉफीज आपण पाहिल्या, अगदी वेगळी सुबक डिझाईन आहे. सामनावीर पुरस्कारासाठी देखील एक सुंदर डिझाईन असणारी आकर्षक ट्रॉफी आहे. त्यासोबतच वैयक्तिक बक्षीस तुम्ही पाहताय नक्कीच आहे. दरम्यानचा हा चेंडू चांगला बॉल आहे. गुडले स्पॉट वरती बॉल पिच झाला. थोडासा राईज होते, झपकन उसळ घेत बॉल थेट विकेट किपर निलेश भाऊ गावरे यांच्या हातामध्ये स्थिरावेल आणि हा चेंडू मैदानामध्ये आला डॉट. 23 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये हेमंत साळुंकेचं स्वागत षटकारानं केलं गेलं, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक आहे हेमंतचं. लेट कटचा फटका होता. वाईडिश थर्डमॅनला बॉल फील्ड होईल, त्यावरती सिंगल येते. धावफलक 24 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहे. एकंदरीतच आपण भैरवनाथ करंडकाचं आयोजन पाहतोय. समस्त ग्रामस्थ कुळे यांच्या माध्यमातून हे आयोजन झालेलं आहे. या आयोजनामध्ये अनेकांचा वाटा आहे, अनेकांचा सहभाग आहे. अगदी आपण पाहिलं असेल लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला तो बॅनर, तो फ्लेक्स पाहायला मिळतो, जिथे सर्व आयोजकांचे फोटो लावण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलेला आहे. आखूट टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बॉलच्या खाली टिपताय झेल, रितेश टिपताय झेल आणि मैदानामध्ये येईल विकेट. धक्का क्रमांक 2 अमोलचा हा कमकोत फटका होता. आखूट टप्प्याचा बॉल, त्याला आसमान दाखवायचं होतं, परंतु प्रॉपर चेंडू आपण जर पाहिलं तर जास्तीचं डिस्टन्स कव्हर करू शकला नाही आणि त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सचिन मनेरे मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलक 24. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आल्या हेमंत साळुंकेच्या ओव्हरमध्ये. जिथे पहिल्या बॉलवरती षटकार आला होता हे देखील विसरून चालणार नाही. हेमंतनं चांगलं कमबॅक केले तर आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. राहुल गायकवाड आलेत. फुल टॉस बॉल मिडॉनला खेळला. सूर्यकांत लाखवडे आहेत. पहिल्या प्रयत्नात बॉल हातात येत नाहीये त्यावरती 1 धाव येते आणि एका धावेनं धावफलक आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण पाहतोय आकडे बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 25 धावा धावफलकावरती. रन 25 धावा. यावेळेचा चेंडू बुंदा टाकलेला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. ऑफ ड्राईव्हचा फटका होता त्यावरती 1 धाव येते आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत ते 26. सचिन मनेरे आणि ओमकार मोहोळ ही जोडी अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न जरूर करते. ऐश्वर्य खूपकरचा फॉर्म हा मुठा संघासाठी नक्कीच आपण पाहतोय फार महत्त्वाचा. अलीकडच्या काळामध्ये ऐश्वर्य खूपकर थोडंसं नक्कीच बॅड पॅच मध्ये आहे असं म्हणता येईल. कारण ज्याची त्या खेळाडूची खरं तर स्ट्रेंथ फार मोठी आहे. मोठ्या इनिंग खेळणं, गोलंदाजीमधून महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवणं, परंतु तो स्पार्क नक्कीच आपण बघतोय या अगोदरच्या काही स्पर्धांमध्ये ऐश्वर्याचा पाहायला मिळालेला नाहीये. तो देखील स्वतःवरती निराशा भरपूर व्यक्त करतो. परंतु 27 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सचिन मनेरे स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉलिंग मार्कवरती राहुल. सलगच्या 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा आल्यात आणि मुठा संघाला उंच झेप घेण्यासाठी ऐश्वर्य खूपकरचं फॉर्ममध्ये येणं फार गरजेचं आहे. उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या थोडासा दूरवरतून बॉल होता. ज्या दिशेने आला त्या दिशेने खेळला असता तर कदाचित मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून जो गॅप आहे तिकडे चौकारही मिळू शकला असता. परंतु मन बनवलं होतं सचिननं की उलटच खेळायचंय, रिव्हर्सच खेळायचंय. धावफलकावरती धावा असतील 27. षटक क्रमांक 3 सुरू असताना पुढचा चेंडू घेऊन राहुल तयार. उजव्यातून ओव्हर द विकेट. यावेळेस पाय चाललेले नाहीयेत. जागेवरतूनचा चेंडू पिक करून खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात. राहुल गायकवाड कमालीची गोलंदाजी करतायत. ओव्हरचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल मॅक्सिमाइज करायची ओव्हरला. सचिन मनेरेवरती प्रेशर रिलीज होणार का? प्रश्न होता. आणखीन एक DOT डॉट आणि मैदानामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती सलगचे 3 सिंगल आले. पुढचे 3ही चेंडू डॉट. एकही बॉल बॅटला कनेक्ट होऊ दिला नाही. राहुल गायकवाड चांगली गोलंदाजी केली. चर्चा ऐश्वर्य खूपकरच्या फॉर्म बद्दल मी करत होतो, परंतु आता मिडल ऑर्डर मधून देखील फलंदाजांना आपल्या अनोख्या अंदाजामध्ये फटकेबाजी करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. त्यांचा देखील फॉर्म चर्चेचा विषय ठरू शकतो. कारण मुठा संघाला ठाऊक आहे या मॅच मध्ये जिंकायचंय. जर जिंकलो तर पुढे जाऊ, पराभूत झालो तर स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे नक्कीच इथे या मॅच मध्ये मस्ट विन गेम मध्ये 27 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. चांगली गोलंदाजी झाली. ओव्हर नंबर मैदानामध्ये 4 आपण पाहतोय सुरू होईल आणि बॉलिंग मार्कवरती कॅप्टन येत आहेत सूर्यकांत लाखवडे. गोलंदाजीच्या मार्कवरती 2 फलंदाज बाद 27 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 16 खरतर होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावेंचा उतरता क्रम आपण पाहतो. आयडियली जर आपण पाहिलं तर धावेंचा वाढता क्रम आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ द मॅचेस मध्ये. दरम्यान यावेळेचा चेंडू सरळ बॅटचा वापर लॉंग ऑफला 2 फिल्डरची दरी भेदत हसते हसते कट जाय रास्ते. ये रास्ते हे 4 के चौकार. DJ Kiran and
दोन फलंदाज बाद, धावफलकावरती धावा आहेत ते 31, 31 धावा. चौथं षटक सुरू झाले. पहिला बॉल त्यावरती चौकार खेळला आणि आता नक्कीच ओहो आणखीन एक उंच आसमानी टोला तर आहे, उंची आहे, लांबी कमी होती आणि बाउंड्री लाईनच्या जवळ एक सुंदर कॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नाईस शॉट. यस थँक्यू डीजे. प्रसादनं आणखीन एक कडक कॅच घेतलेला आहे. तर दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांचं आगमन सन्माननीय मनोहर मामा साठे प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनापासून स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतो, आयोजकांबद्दल आपण चर्चा करतो, परंतु स्पर्धेसाठी बक्षीसरूपी प्रेम देणारे मान्यवर देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तव्या मॅचकडे नवीन फलंदाज आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 31 धावा धावफलकावरती आहे. ओमकार मोहोळचा चांगला इंटेट होता. त्यानं 10 चेंडूमध्ये 23 बनवल्या. 230च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत होता, परंतु मैदानावरती तो निर्णायक क्षणी आउट झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन सूर्यकांत तयार. अनुभव आहे या खेळाडूकडे, या गोलंदाजाकडे. आल्या बॅकफुटला बॉडीवेट ट्रान्सफर करत ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव ज्या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेनं धावफलक 32. 32 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद गायकवाडनं टिपलेला तो झेल आपण पाहिला. त्यानंतर नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. ओहो इथे परत एकदा बिग हिट. समोरच्या दिशेला उडवला हा बॉल. सचिन वरती प्रेशर होता कारण त्यांनी भरपूर डॉट बॉल खेळले, परंतु आता लॉंग ऑनला खेळलेला फटका बाउंड्री क्लिअर होत नाहीये, सीमारेषा ओलांडली जात नाहीये आणि लॉंग ऑन मध्ये हेमंत साळुंके टिपताय झेल. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. उमर है 16 साल, फिर नखरे है कमाल. उमर है 16 साल, चल के चलना यूं कहीं लटक जाए ना कमर संभाल. गोरी जरा हळू 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 चाल, ए गोरी जरा हळू 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 चाल. फिर नखरे है कमाल. उमर है 16 साल, चल के चलना यूं कहीं लटक जाए ना कमर संभाल. गोरी जरा हळू 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 चाल, ए गोरी जरा 4 फलंदाज बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 32 धावा. कॅप्टन येतात योगेश मोहोळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. संघनायक योगेश मोहोळ, समोर सूर्यकांत. यावेळेस बॅकफुटला पुन्हा बॉडीवेट ट्रान्सफर केलं योगेश यांनी देखील. ऑन साईडला ट्रॅक केला बॉल. थोडीशी खराब फिल्डिंग. बॅकअपसाठी फिल्डर पोहोचलेले आहेत आणि तिकडे चेंडू थांबवलेला आहे. प्रसादकडून बॉल निसटला, हेमंतनं तो थांबवला. त्यावरती मिळत आहेत 2 धावफलक पोहोचले 34 या अंकावरती. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 34 रन, लॉस ऑफ 4. 34 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 7 धावा आल्यात, 2 विकेट आलेत, 1 चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, 4थ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. ओ शपल हो, जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपला थोडेसे शपल झाले आणि त्यानंतर मैदानावरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू डॉट. षटक संपले 4थं. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 34 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या बक्षिसांबद्दल देखील आपण चर्चा निश्चितच करूयात. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पुणे आदरणीय मिलिंददादा वाळंज यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस आहे. दरम्यान स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय मुंबई पोलीस नितीनजी साठे साहेब देखील उपस्थित होत आहेत. फार धावपळ आहे मित्रांनो. मुंबई शहर या ठिकाणी सेवेमध्ये आहेत आणि मुंबईवरून दूरवरचा प्रवास करून नक्कीच आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी येणं, ड्युटी संपवणं, नाईट शिफ्ट करून आल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय थेट ते मैदानावरती आलेले आहेत. कुठल्याही पद्धतीनं घरी न जातात थेट मैदानावरती आलेत, कारण स्पर्धा आपली आहे, जबाबदारी आपली आहे. आपण स्पर्धेचे मुख्य आयोजक आहोत, ही जबाबदारी नितीन भाऊ साठे यांना नक्कीच ठाऊक आहे. त्यासोबतच महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दलामध्ये देखील ते कार्यरत आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यावरती काम करणारं महाराष्ट्र पोलीस दल आहे आणि त्या दलातील ते कर्तव्य सक्षम अधिकारी देखील आहेत.
क्रिकेटची प्रचंड आवड आहे, वेड आहे. आणखीन एक चेंडू मैदानावरती, इथे डॉट. नवीन गोलंदाज खरं तर मैदानामध्ये दाखल होत आहेत. दत्ता जे बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. पहिला बॉल दत्ता यांचा डॉट आला. यावेळेचा चेंडू हवेत खेळलाय उंच आणि आता लांब देखील जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतायत 6. आलेला हा षटकार. येस, थँक्यू डीजे. निश्चितच आपला जो भोजनाचा टेम्पो आहे तो जाणार आहे. तिथे मेन रोड मध्ये ज्या टू व्हीलर बाईक पार्क केलेल्या आहेत त्या गाड्या कृपया बाजूला करा, याची नोंद घ्या. परत एकदा हा चेंडू पुढे सरसावत ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला ओमकार सातपुते आहेत. एक धाव पूर्ण. सेकंड रनचा कॉल. डेंजर एंड लागશે आणि इथे मिळत आहेत 2 धावा. ओहो, इथे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा. थर्डमॅनला फिल्डर. 1 धाव. 43 धावा धावफलक कव्हरचे आहे. पहा मेन रोड मध्ये ज्या कोणाच्या टू व्हीलर बाईक आहेत, गणेश भाऊ कुराडे, आपल्या आजूबाजूला ज्या टू व्हीलर बाईक आपल्या जर परिचयाचे असतील तर त्यांना सांगा, कारण तिथून आता भोजनाचा टेम्पो जाणार आहे. ती गाडी जायची, तिथे रस्त्यामध्ये अडथळा आहे. कृपया त्या बाईक आपण बाजूला करायच्या आहे. ज्यांच्या कोणाच्या आहे त्यांच्यापर्यंत माहिती आपण पोहोचवा. हो, इथे हळुवारपणे चेंडू कट करण्याचा प्रयत्न. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहिलवान. बॅटची हलकीशी कडा होती आणि तिकडे मैदानामध्ये इष्टांच्या मागे विकेट किपर बीट झाले, परंतु बॅकअपचे फिल्डर त्यांच्याकडून अपेक्षा होती चेंडू थांबेल, परंतु तिकडे मैदानावरती चेंडू थांबला नाही. नॉन स्टॉप सुसाट लॉंग स्टॉपला बॉल सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. 47 बनल्या गेल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक. 47 रन. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल. आपटलेला चेंडू. फुल पॉवरफुल, परंतु वा वा वा, रितेशचं कौतुक आहे. जजमेंट प्रॉपर. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. ओ, परंतु थांबवले गेले. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक पोहोचले 49. सन्मानजनक स्कोर. फायटिंग टोटल 50 धावा. हे आव्हान 50 रन इज अ टार्गेट. ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू, रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू. जमायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल, ये बोली जरा हळू 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 चाल. चल चल चलता यूं लग जाए ना कमर संभाल. येस, थँक्यू डीजे.
स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय शेखरजी शेंडगे साहेबांचं आगमन आपलं मनापासून स्वागत आहे. तर निश्चितच या ठिकाणी आपण आलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान संपन्न करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस आदरणीय शेखर सर आपण उपस्थित झालात. भैरवनाथ करंड कुळेच्या वतीनं आपला विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मनोहर भाऊ साठे यांना विनंती आहे आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. जवळ मॅचकडे दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. एक ग्रुप मधून आपण पाहिले तर एपी स्पोर्ट म्हाळुंगे पहिल्या स्थानावरती आहे, भुगाव संघ दुसऱ्या स्थानावरती, कोळवण संघ तिसऱ्या स्थानावरती. तीनही टीमचे पॉईंट सेम आहेत, परंतु नेट रन रेटमुळे कोळवण क्रिकेट क्लब संघाला या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलेलं आहे. तर बी ग्रुप मधून पहिल्या स्थानावरती रायझिंग स्टार पिरंगुट आहे, परंतु दुसऱ्या स्थानावरती कोण येणार, या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो निश्चितच पॉइंट्स टेबलला आपल्याला सेकंड प्लेस वरती पाहायला मिळेल. त्यामुळं प्री क्वार्टरची पहिली लढत आता निश्चित झालेली आहे. पहिली मॅच असेल रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध भुगाव क्रिकेट क्लब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित टॉस साठी या. आपण टॉस करतोय पुढील मॅचचा. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस शेखर सर आणि मनोहरजी साठे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. दुसराच बॉल आणि त्यावरती विकेट, परंतु पंच या ठिकाणी कळवत आहेत थांबा, इथे रेड सिग्नल येऊ शकतो ओव्हर स्टेपचा नो बॉल चेक करण्यासाठी. पाहूया काय निर्णय होणार. थर्ड अंपायर चेक करतायत फ्रंट फूट चेक साठी. तर पाहूया काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. तर पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय पोहोचवतात. आणि तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. ऑनफिल्ड पंचांना थोडीशी तिथे शंका होती, त्यांनी निरसन केलं शंकेचं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला, योग्य निर्णय आला. आता प्रसाद गायकवाडला संधी मिळाली. डॉट बॉल हा स्कोर कार्ड वरती नोंद इथे निश्चितच होते. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. ज्या बॉलवरती विकेट गेला तिथे नो बॉल. एकही धाव नोची धाव खरं तर या चेंडूवरती जी असणार आहे.
फ्रीट ऑन. फ्रीटचा बॉल इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरतून एक टप्पा घेत दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याला बॉल अडवला आणि मिळत आहेत 2 धावा. फ्रीटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धावेने धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड 3. ओ इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड वरती नक्कीच आकडे बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमसाठी मस्ट विन गेम आहे. तर नाणं आकाशाकडून जमिनीकडे. पाहूया कोण होईल टॉस का बॉस. टॉस का बॉस या कक्षातून न्यूज आलेली आहे. अतुलजी शेडगे भुगाव क्रिकेट क्लब टीम टॉस जिंकतायत. निर्णय कळवतायत. प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू. राजी स्टार प्रथमतः फलंदाजी करतील. ओ यावेळेस चेंडू उसळे घेणारा बॉल पंच केलाय. सरळ बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. थांबवलाय हा चेंडू. डाव्या हाताने चेंडू उचलला. उजव्या हाताने तो चेंडू फेकला. बराचसा उशीर. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत. ओ हो हो. ओमकारच्या बाबतीत हे घडतं, हे पाहायला मिळतं. आणि आता पाहूया पुन्हा थर्ड अंपायरला रेफर केलंय. विचारणा केलेली आहे. काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा याची उत्कंठा सर्वांना आहे. एकाच ओव्हरमध्ये 2 वेळा नो बॉल अगोदर ओमकारने असं कारनामा त्याच्या नावावरती झालेला आहे. नकळत घडलेला आहे. पाहूया आता काय होणार मैदानावरती. या चेंडूचा निर्णय काय येणार. लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात ओमकार मोहोळ. टेनिस बॉलला थोडंसं कमी खेळतात. लेदर बॉल जास्त खेळतात. आणि नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव, टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव त्या खेळाडूच्या पाठीशी जरूर आहे. अचूक टप्पा तुम्ही पाहाल. लेदर बॉलचा गोलंदाजचा जो टप्पा असतो त्याच लेंथवरती तो गोलंदाजी मैदानामध्ये साकारतो. परंतु आता थोडंसं तिथे चान्स. आणि आता पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. फेअर डिलिव्हरी, ग्रीन सिग्नल मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी. द स्ट्राईकला हेमंत आहेत. 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 7. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये ओमकार मोहोळ. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये बॉलिंग अनालिसिस काय असणार मोठ्या टीम कडून. आपटलेला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये हा चेंडू डॉट आलाय. उसळी घेणारा चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच ज्याला आपण म्हणतो. मैदानामध्ये हा चेंडू डॉट. धावफलकावरती धावा 7. स्थिर आहे स्कोर कार्ड 7 या अंकावरती. हो परत एकदा इथे बनवून मारण्याचा प्रयत्न होता. थोडस शपल होत जागा बनवत रूम बनवत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू DOT डॉट आलाय. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. नाणेगाव कुळे गावातील बरेचसे मान्यवर आहेत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत. कारण आज आपल्या गावातील संघ गावातील खेळाडू मैदानावरती खेळतात. ते जिंकतील अशी आशा आहे. अपेक्षा त्यांना भरपूर आहे खेळाडूंकडून की ते गावाचं नाव मोठं करतील. क्रिकेटमध्ये नक्कीच योगदान चांगलं असेल. परंतु मैदानावरती पहिली लढत पराभूत झाल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स कुठेतरी कमी झाला. परंतु संघ पुन्हा एकवटला. टीम मीटिंग झाली. मोठी टीम हडल झाली. त्यामध्ये नक्कीच संघाच्या संघनायकाने सांगितलं की या अगोदर काय झाले ते विसरायचंय. इथून पुढे चांगला खेळ करायचा आहे. झेप घ्यायचे. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पहा मित्रांनो ओमकार मोहोळचा. अचूक टप्पा आहे. भन्नाट वेग आहे. नियंत्रित गोलंदाजी. केवळ ओव्हर स्टिपिंगचा एक नो बॉल. तिथे थोडंसं नुकसान जरूर मोठ्या संघाला झालं. कारण त्या बॉलवरती प्रसाद गायकवाड जवळपास बाद झाले होते. परंतु निर्णय बदलला आला. तिसऱ्या पंचांकडून नो बॉल कळवला गेला आणि फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल देखील अचूक टप्प्यावरती. टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या पद्धतीने राईज होतोय उसळी घेतोय कमाल आहे या गोलंदाजाची. गुडलेन स्पॉट हा खरं तर त्याचं ती स्ट्रेंथ आहे. गुडलेनवरती बॉल टाकल्यानंतर बॅटरच्या बॅटवरती चेंडू कनेक्ट होऊ देत नाही. थोडेसे चेंडू कटही होतात. बाहेरील बाजूस वळणही घेतात. त्यामुळं चेंडू जज करणं बॅटरला थोडंसं अवघड गेलं. षटक संपले पहिलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. ओव्हर नंबर 2 साठी ऐश्वर्य खोपकर मैदानामध्ये दाखल होत आहेत. पॉवर हाऊस एंड कडून सज्ज होतील. बहुत एंड आहेत. 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्पर्धेचं प्रक्षेपण यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. बहुत एंडला बहुत कॅमेरा आहेत. साईड अँगलला एक कॅमेरा आहे. 3ही कॅमेरामॅनचं सुंदर वर्क आहे.
कॅमेरामन गणेश असतील, कॅमेरामन शिवम असतील, कॅमेरामन अंकित असतील, त्याचबरोबर मुख्य टेक्निशियन अमितजी भुजबळ सर आहेत, क्रिकलाय स्पोर्ट्सची संपूर्ण टीम प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. काल दीपकजी मडले सरांचं देखील दर्शन झालं. या भरूनाथ करंडक कुळेमध्ये देखील आपण पाहिलं, काल सर देखील उपस्थित झाले. नक्कीच ही संपूर्ण टीम सातत्यानं मुळशी तालुक्यामधून लाईव्हच्या क्षेत्रातील एक विश्वासाचं नाव म्हणजे क्रिकलाय स्पोर्ट आहे. परत एकदा हा चेंडू हवेत खेळलाय, इनसाइड आउट खेळायचा होता, कव्हर्सला खराब फिल्डिंग होते आणि त्यानंतर मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतो धावेंसाठी प्रयत्न. मुळशी तालुक्यातील आपण जर पाहिलं तर मुठा खोरे परिसरातील मुठा हे गाव, मुठा गावातील खेळाडू आपण पाहतोय. काही खेळाडू गावामध्ये स्थित आहेत, काही खेळाडू आपल्या नोकरी व्यवसायामुळे पुणे मुंबई सारख्या शहरात ठिकाणी नक्कीच आहेत, परंतु ज्यावेळेस क्रिकेटचा विषय येतो ते वेळ काढतात. बॉल हवेत, मिड विकेटला फिल्डर आले, चेंडूच्या खाली टिपलाय झेल, नो चान्स. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. विकेट. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. योगेश सर, ज्यांनी कॅच पकडला त्यांचं नाव कळवा. आदित्य यांनी सुंदर झेल टिपलाय आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय विकेट जी प्राप्त होते. नाणेगाव संघाकडून नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार सातपुते दाखल होत आहेत. 50 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 50 रन इज अ टार्गेट आणि त्या धावा इथे चेस होणार की डिफेंड. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघ आपण पाहतोय निश्चितच विजयासाठी प्रयत्न करतायत. संघर्ष त्यांचा सुरू आहे. गेल्या 2 सीझन पासून आम्ही पाहतोय श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघ मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर आहेत. अनेक स्पर्धा ते खेळत आहेत. काही स्पर्धांमध्ये नक्कीच चांगला खेळ त्यांचा, काही स्पर्धेमध्ये थोडासा लो परफॉर्मन्स राहिला, परंतु जिथे त्यांना चांगली खेळ करण्याची संधी मिळाली निश्चितच एफर्ट ज्यावेळेस सगळ्यांचे 100% आले त्यावेळेस ते हमखास चांगले क्रिकेट जोपासताना पाहायला मिळालेत. अनेक क्वार्टर फायनल देखील त्यांनी खेळलेले आहेत, परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांचा पराभव नक्कीच आपल्याला क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये आल्यानंतर बक्षीस पात्र फेरीमध्ये ते पोहोचलेले नाही आहेत. परंतु या हंगामामध्ये स्वप्न पाहिलंय भरूनाथ करंडकामध्ये देखील आपल्याला निश्चितच प्रयत्न चांगलाच करायचा आहे, जिंकायचे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचे. त्यासाठी ही मॅच मस्ट विन आहे. तर किशोर बाबू गायकवाड नाणेगाव टीमची आपण चर्चा केली. या अगोदर देखील नवा संघ आहे, नव्यानं बांधणी केली. बॅक टू द बॉलर यावेळेसचा वाह 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 डायव्हिंग एफर्ट्स मैदानामध्ये. आणि मैदानावरती असे एफर्ट्स असले ना मित्रांनो की खेळायला देखील एक वेगळा जोश होतो. योगेश मोळ कॅप्टन आहेत, लीडर आहेत. मिड ऑफला सुंदर चेंडू आपण पाहतोय, फील्ड केला, 4 धावा थांबवल्या, 3 वाचवल्या असं म्हणता येईल, कारण 1 धाव धावून घेतली. यासोबतच धावफलक पुढे जाते. तुमचे स्कोरर मित्र अभिसर कळवत आहेत धावफलकावरती धाव आहेत ते 11. ओव्हर नंबर 2 सुरू असताना ऐश्वर्य खोपकर 1 ओव्हर 1 11 11 वरती 1. निल्सन नंबर ऑन स्कोर कार्ड मिड ऑफ. यस यस यस, वेगळं नातं आहे या खेळाडूचं चेंडू सोबत. या अगोदर डायव्हिंग एफर्ट, चेंडू थांबवला, अडवला आणि त्यानंतर 1 धाव मिळाली. ओमकार सातपुते स्ट्राईक लाला, इनफिल्ड क्लिअर करण्याच्या प्रयत्नात मिड ऑफला झेल देऊन बसला. योगेश मोळ टिपचा झेल, फलंदाज बाद. शुभम शुभम नका संभ्रमा, संभ्रमा पंचरे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सूर्यकांत लाखवडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. ऐश्वर्य यांचा पुढचा बॉल विकेटसाठीच टाकला होता. एष्ट्या उडवायच्या होत्या, क्लीन बोल्ड करायचं होतं बॅटरला. 1 2 3 4 फिल्डर आले मिड विकेट मध्ये आणि तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. लेग बायच्या 2 धावा असतील आणि एक्स्ट्राच्या या 2 धावा ॲड होतील नाणेगाव टीमच्या खात्यामध्ये. यासोबतच 2 षटकं संपलेले आहेत. धावफलक पोहोचले 13. 18 बॉल आणि बनवायच्या 37. 18 चेंडू सदुतीची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. भुगाव संघासोबत सरपंच साहेब विशालाप्पा देखील आज उपस्थित आहेत. त्यांना देखील अपेक्षा आहे की आज संघ चांगलाच खेळेल
पहिला मॅच पराभव जरूर आला, परंतु त्यानंतर मस्ट विन मॅच मध्ये डोअर डाई लढतीमध्ये चांगला खेळ. पुढच्या फेरीमध्ये आव्हान अजूनही ऑन आहे. पाहूया पुढच्या मॅच मध्ये त्यांचा देखील परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल, खेळ पाहायला मिळेल. मागच्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं भुगाव प्रीमियर लीग पार पडलेले आहेत, त्यामुळे नवनवीन चेहरे मिळालेत, जुन्या त्या खेळाडूंचा खेळ पुढे आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच नाणेगाव संघ देखील आपण मैदानावरती पाहतोय त्या स्वरूपाची टीम आहे जिथे थोडंसं संघर्ष त्यांच्या देखील वाटायला आहे. खेळाडू खेळलेले आहेत मृष्य असोसिएशन अंतर्गत. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती योगेश मोळ येत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीसदाते भक्कम आधारस्तंभ हरिभक्तपरायण माऊली महाराज साठे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर आदरणीय बाळासाहेबजी मांडेकर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. बळीरामजी मालपडे साहेब देखील हरिभक्तपरायण ते देखील उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आपण करूयात, मनापासून स्वागत करूयात. यावेळेस खिचून मारण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू आणखीन एक डॉट आलाय. भैरवनाथ करंड कुळे ही स्पर्धा स्वर्गीय सरपंच बबनभाऊ मराठे, स्वर्गीय पैलवान गणेशभाऊ तिकुन यांच्या स्मरणार्थ हा सोहळा सुरू आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. नाणेगाव विरुद्ध मुठा अशी लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भुंद्यात टाकलेला यॉर्कर लेनचा चेंडू लो फुल टॉस गेला, त्यावरती मिळाली एक धाव. धावफलक पुढे जाईल 14. नाणेगाव संघाला सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात 15 बॉल मध्ये 36 धावा. हो इथे काय यष्ट्यांच्या मागे चुकी, परंतु आउटफील्डला चेंडू थोडासा स्लो झालाय आणि त्यानंतर नक्कीच तडब्यांचे फिल्डर मागे धावत असताना चेंडू अडवत आहेत. रजत तिकोन यांनी चेंडू नक्कीच अडवला आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय 15 धावा. योगेश तयार. हो आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न आणि तिथे होतंय काय, 22ची धाव. वारंवार एक्स्ट्राच्या धावा येतात. 5 षटकांची असणारी लढत. नाणेगाव विरुद्ध मुठा असं हे बॅटल मैदानावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, कव्हरच्या डोक्यावरतून सूर्यकांत लाखवडे ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. डीजे किरण NG. यस थँक्यू डीजे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी किशोर भाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन नाणेगाव टीमला बनवायच्यात 12 बॉल मध्ये 30 धावा. 12 पैकी 5 षटकार मारायचे. पाहूया ते 5 षटकार इथे मारले जाणार का, ते 5 षटकार खेळले जाणार का. 12 पैकी 5. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये योगेश मोळच्या शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार, त्या चौकारानं नाणेगाव टीम मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करते, परंतु हे षटक निर्णायक असेल. ऐश्वर्य खोपकर सेकंड लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेत. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आपटलेला बॉल. 1 धाव इथे प्राप्त होईल. 11 चेंडू 29 धावा सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. भैरवनाथ करंड कुळे या स्पर्धेचे असणारे प्रमुख आधारस्तंभ आणि मुख्य मार्गदर्शक आदरणीय माऊली महाराज साठे प्रामुख्याने व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दरम्यानचा हा चेंडू फुल टॉस. सूर्यकांत लाखवडे यांना ठाऊक आहे 5 षटकार मारायचे, त्यापैकी 1 मारलाय, अजून 4 बाकी.
थँक्यू डीजे. मी चर्चा केली ऐश्वर्य खूपकरचा फॉर्म. खराब चेंडू टाकला, फुलटॉस बॉल टाकला. बहुधा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, तो फुलटॉस पडला. आणि नक्कीच अशा परिस्थितीमध्ये प्रेशर कंडिशनमध्ये, प्रेशर सिच्युएशनमध्ये तिथे चुका होतात आणि त्या चुका संघाला महागड्या ठरतात. पुढचा बॉल राईट मोर. आपटलेला चेंडू पॉइंटला उडवलाय. वा, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ थांबवलाय. यस यस यस, आधीचं कौतुक आहे. चांगली फिल्डिंग. मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आकडे बदलत आहेत. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सूर्यकांत लाखवडे कॅप्टन आहेत, संघनायक आहेत, लीडर आहेत. जबाबदारी फार मोठी आहे. 9 चेंडू 21 बनवायच्यात. ऐश्वर्य खूपकर पुन्हा एकदा पुढचा बॉल उजव्या हातानं ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल. टप्पा दिलाय धडक. आवाज आलाय क आणि फ्लाइंग मुवमेंट आबा चौधरी दाखवतायत. षटकार. हातवाला माझ्या थँक्यू डीजे. 2 फलंदाज बाद 35 धावा धावफलकावरती आहेत. सूर्यकांत लाखोडे काय लढतायत, काय भिडतायत. 8 बॉल मध्ये 15 ची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा. 8 गेंदे शेष है मैच जीतने के लिए. अभी भी 15 रनों की जरूरत. ऐश्वर्य खूपकर बॉलिंग मार्क वर तयार. यस यस यस, या लेंथ वरती बॉल टाकायचा ऐश्वर्याला. या अगोदर शॉर्ट पिच टाकले, फुलटॉस टाकला, त्यावरती मोठे फटके आले. परंतु आता लेंथ पुढे ठेवली आणि मैदानामध्ये हा चेंडू बॅक टू द बॉलर आला. डॉट आला. ऐश्वर्य खूपकर संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्याकडून जर चुका झाल्या तर इतर संघावरती खेळाडूवरती प्रेशर येतं. आणखीन एक बॉल हवे. विकेट ऑफ द मॅच होणार का? ओ यस, टेकन व्हेरी गुड कॅच. एस्टांच्या मागून ओमकार मोहोळ मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. तिथे झेल टिपतायत आणि मैदानावरती नक्कीच इथे विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज सूर्यकांत लाखोडे बाद. मॅच होती 12 बॉल 30. आता सामना आलाय 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. 12 बॉल 30 ची मॅच. 6 चेंडू 15 वरती आली. 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आता ऐश्वर्य खूपकर यांनी. आणि त्यानंतर मॅच 6 बॉल 15 वरती आली. 15 धावा नक्कीच ऐश्वर्याने खर्च केला. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 15च राहिलेले आहेत. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कोण येणार बॉलिंग मार्क वरती अंतिम षटक हाताळण्यासाठी. नवा गोलंदाज नक्कीच तिथे असणार आहे, कारण ऐश्वर्याचे 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत. आणि तिकडे पाहू शकाल लास्ट ओव्हरसाठी थोडीशी बातचीत चर्चा होते आणि चर्चेअंती कुठलं नाव पुढे येणार हे पाहणं निर्णायक ठरेल. रजत तिकोने येतात शेवटच्या षटकासाठी. 6 बॉल 15 डिफेंड करतील का हा मोठा प्रश्न. तर समोर फलंदाज हेमंत साळुंके. हेमंतनं आतापर्यंत 9 बॉल खेळलेत, 3च धावा त्याने बनवल्यात. तो ओपनिंग साठी आलाय, त्यामुळे प्रेशर त्याच्यावरती असेल, कारण तो शेवटपर्यंत लढतोय. त्याला मॅच जिंकूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. तर समोर रजत तिकोने विश्वास ठेवला टीमनं शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 15 ची मॅच कुठल्या संघाकडे जाणार, कुठल्या गावाकडे हा सामना जिंकणार. एका बाजूला आहेत नाणेगाव किशोर भाऊ गायकवाड, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. या 2 संघांमधील ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. दरम्यान स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन सन्मान्य तेजस भाऊ जगताप उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे.
बुंद्यात टाकलेला बॉल पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 37. शेवटचे 4 चेंडू मॅच जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 13. आपटलेला बॉल उडवला हवेत मिड विकेटला. अमोल उभे आहेत एका टप्प्यावरती बॉल कलेक्ट करतायत आणि या चेंडूवरती धावेसाठी प्रयत्न मिळत आहेत त्या 2 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 3 बनवायच्यात 11. आखरी 3 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए अभी भी 11 रनों की जरूरत. 3 चेंडू 11. तीन चेंडू 11 धावा. यावेळेसचा चेंडू पुढे सरसावत खेळलाय आणि बॉल पाठवलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार. मनगटामध्ये आहे जोर आणि आलाय कडक 4 चौकार. बुचुड्यात ग केवडा केसामध्ये ग गंगावन बुचुड्यात ग केवडा हे गडीचा गोंडल गडीचा गोंडल लोळ काय थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. श्वास रोखलेला आहे. ओ पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये या चेंडूवरती प्राप्त होते ती 1 धाव. दुसरीचा प्रयत्न रनआउटचा चान्स. बॅटर क्रॉस झालेले आहेत त्यामुळं 1च धाव मिळेल. दत्ता गायकवाड इथे आउट होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला हेमंत मैदानामध्ये. आता मॅच आली 1 चेंडू 6 धावेंची गरज. 1 बॉल 6 हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. अनेक खेळाडूंनी 1 चेंडू 6 असताना अनेक टीमला विजय तर निश्चित करून दिलेला आहे. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये प्रामुख्यानं दुपारच्या सत्रामध्ये मांडेकर साहेब आलेले आहेत. साठे महाराज आलेले आहेत आणि ते म्हणतील आता आल्यासारखं नक्कीच एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळाली. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तर आता 1 चेंडू 6 हे समीकरण असताना सामना कुठल्या टीमकडे झुकणार. गोलंदाज रजत तयार. फलंदाज हेमंत. आपटलेला बॉल बॅटची कडा. फलंदाज बाद आणि इथे पुढच्या फेरीमध्ये पोहोचतायत श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघ. हार्ड लक. किशोर भाऊ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन नाणेगाव टीम. आपण ही चांगले खेळला. चांगली फाईट दिली. दोन्ही संघांचं कौतुक आहे. वेल प्लेड. तर नक्कीच या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही आपण वितरित करणार आहोत. 3 विकेट घेणारा ऐश्वर्य खोपकर ठरतो या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराचा मानकरी. मुख्य व्यासपीठावरती आपण अतिथींचे विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित झालेले आदरणीय बाळासाहेबजी मांडेकर साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होणार आहे. पूर राजगड मुळशीचे कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांचे बंधुतुल्य आणि प्रामुख्याने आपण पाहतोय चांदेगावचे सरपंच साहेब आहेत बाळासाहेबजी मांडेकर साहेबांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान संपन्न करणार आहोत. आणि नक्कीच त्यांना सन्मानित करण्यासाठी गणेशजी मराठे यांना विनंती आहे आणि मनोहर भाऊ साठे यांना विनंती आहे. आपण मांडेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे.